सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयाची मी सहशिक्षिका श्रीमती कडवे एस. आज इयत्ता 10वीचा इतिहास हा विषय शिकवणार आहे. आज आपल्या लेक्चर 1 मध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा पाठ बघणार आहोत. सर्वात आधी या पाठांतर्गत जे घटक येतील ते अशा प्रकारे राहतील. सर्वात आधी इतिहास लेखनाची परंपरा आपण बघू, त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन आणि मग युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास. त्यानंतर सगळ्यात शेवटी येईल महत्त्वाचे विचारवंत. चला तर आता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाला आपण सुरुवात करूया. इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन असे म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. इतिहास लिहिणारे जे संशोधक असतात त्यांना पुराव्यांच्या आधारे इतिहास लिहावा लागतो. काहीतरी ऐकून किंवा एखाद्या घटनेची सत्यता न बघता त्यांना इतिहास लिहिता येत नाही. अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातल्या कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे आहे यावर अवलंबून असते. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासाच्या लेखकाची शैली निश्चित करत असतात. बघा, इतिहासकाराने निवडलेल्या घटना आणि त्यांचा वैचारिक दृष्टिकोन यावर त्यांची लेखनशैली निश्चित होतच असते. त्याचबरोबर प्राचीन काळात इतिहास लेखनाची परंपरा जगभर नव्हती आणि त्यामुळे भूतकाळातील स्मृतीचे जतन, वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी, कहाण्या, गीते, पोवाडे, गुहाचित्रे याद्वारे स्मृतीचे जतन केले जात असे. आधुनिक इतिहास लेखनात याच गोष्टी इतिहासाची साधने म्हणून वापरली जातात. जे इतिहासकार आहेत त्यांना या सर्व जे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आहेत किंवा ओढीलोपार्जित किंवा कर्णोपकरणी ऐकलेल्या काही गोष्टी आहेत, काही गीते, कहाण्या आणि पोवाडे आहेत, याची सत्यता आधी पडताळून बघावी लागते आणि मग त्या गोष्टींचा किंवा त्या घटनांचा समावेश त्यांना इतिहासामध्ये करता येतो. इतिहासकारांना संशोधन करत असताना अनेक शाखा आणि संस्था ह्या सहाय्यभूत ठरत असतात. त्यापैकी पुरातत्व शाखा, अभिलेखागार संस्था, लिखितांचा अभ्यास शाखा, अक्षरवाटिकाशास्त्र, भाषारचनाशास्त्र, नाणकशास्त्र आणि वंशावळीचा अभ्यास शाखा या सर्व शाखा इतिहासकारांना अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण यांच्या आधारावर त्यांना भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांची सत्यता पडताळण्यास मदत होत असते. आधुनिक इतिहास लेखन आता आपण बघणार आहोत. आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीचा 4 प्रमुख वैशिष्ट्य सांगितलेली आहेत. त्यामध्ये पहिली आहे, ही पद्धत शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. म्हणजे याला शास्त्रीय आधार असतो. इतिहासामध्ये ज्या घटना किंवा ज्या गोष्टी लिहून ठेवल्या जातात किंवा इतिहासकार त्याची मांडणी करतात तेव्हा त्याला आधुनिक आधार असतो. हे आधुनिक का म्हणायचं? कारण याच्यामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीचा वापर केलेला असतो. तसेच हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. आधुनिक इतिहास लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लिहिल्या गेलेल्या किंवा नोंद केलेल्या प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट ही मानव केंद्रितच असते. याला दैवी आधार नसतात किंवा भाकड कथा आपण ज्याला म्हणतो किंवा अंधश्रद्धा ज्याला म्हणतो, या गोष्टीचा याच्यामध्ये समावेश अजिबात नसतो. ज्या ज्या गोष्टींची नोंद होते त्याला ठोस पुरावे उपलब्ध असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे, या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत होते. बघा, आधुनिक इतिहास लेखनामध्ये तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये समाविष्ट केलेल्या प्रत्येक गोष्टीला हा पुराव्यांचा आधार असतो आणि प्रत्येक गोष्टीची मांडणी इतिहासामध्ये तर्कसुसंगत असते. चौथा आहे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतीच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. मागे भूतकाळामध्ये ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहे किंवा मानवजातीमध्ये ज्या ज्या
लोकांनी जे काही कार्य केलेले आहे, जी वाटचाल आहे, त्याच्यावरून आपल्याला पुढचा मार्ग ठरवता येतो किंवा पुढे कसं वागायचं किंवा पुढची वाटचाल कशी असणार आहे याचा वेध आपल्याला या भूतकाळाच्या अभ्यासातून घेता येतो. बघा, वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनाच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात. असे मानले जाते की हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे. इसवी सन पूर्व 5व्या शतकात होऊन गेलेल्या हिरोडोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरलेला आहे. आता आपण तिसरा घटक बघणार आहोत, युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. 18व्या शतकापर्यंत युरोपात तत्त्वज्ञान व विज्ञान या क्षेत्रात प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करणे शक्य असल्याचे विचारवंतांना वाटू लागले. अमेरिका, युरोप येथे इतिहास व इतिहास लेखन यासंबंधी विचारमंथन झाले. इतिहास लेखनात वस्तुनिष्ठतेला महत्त्व आले. म्हणजे वस्तुनिष्ठ गोष्टी, कोणताही दैवी आधार नाही किंवा ईश्वरीय विषयी चर्चा नाही. वास्तवाशी निगडीत असे प्रश्न आणि अशा घटनांचा समावेश इतिहास लेखनात केला जाऊ लागला. युरोप खंडातील देश सगळ्यात आधी विकसित झालेले आहेत हे आपल्याला माहीत आहे, परंतु 18व्या शतकाच्या आधीपर्यंत ईश्वरविषयक चर्चा आणि तत्त्वज्ञानाला महत्त्व होते युरोप खंडात देखील. परंतु त्यानंतर मात्र वास्तववादी इतिहास लेखन केल्या जाऊ लागलं. वास्तविक घटना, पुराव्याशी असलेले जे काही क्रमवारी आहे, भूतकाळामध्ये घटलेल्या घटना आहेत, त्यांचा संबंध लावला जाऊ लागला. युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित झाला ते आपण बघू. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले हे आपण बघितलेच. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737मध्ये जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनू लागली. 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स ही नवीन इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. इतिहासाचा अभ्यास म्हणजे फक्त राजकीय घडामोडी किंवा राजे, त्यांचे युद्ध किंवा महान नेते एवढ्यापुरतेच मर्यादित राहिले नाही. तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती व व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काच्या साधने, सामाजिक विभागणी व समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास आता इतिहासात केला जाऊ लागला. या प्रणालीचा विकास प्रथम फ्रेंच इतिहासकारांनी केलेला आहे. याला आपण ॲनल्स प्रणाली असं म्हणतो. त्याचबरोबर स्त्रीवादी इतिहास लेखन. आधीच्या काळामध्ये इतिहास लेखनात स्त्रियांना अजिबात स्थान नव्हते, परंतु या आधुनिक इतिहास लेखनामध्ये किंवा युरोपातील जो वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला इतिहास लेखनामध्ये, त्यामध्ये स्त्रियांनाही स्थान मिळाले. स्त्रीवादी इतिहास लेखनाचा अंतर्भाव करण्यात आला. नंतरच्या काळात स्त्रियांशी संबंधित रोजगार, ट्रेड युनियन संस्था, कौटुंबिक जीवन इत्यादी सर्वांगीण बाबीवर संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. अशा प्रकारे युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोन इतिहासाच्या बाबतीत विकसित झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे आपण इतिहास लेखनातील पाश्चात्य परंपरा बघितली. युरोप खंडामध्ये कशा प्रकारे इतिहास लेखनामध्ये बदल होत गेले हे आपण या पाठामध्ये बघितलं आहे. हा पार्ट 1 आपण इथे पूर्ण केला. आता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेतील जे युरोप खंडातील नवनवीन विचारवंत होते, ज्यांनी इतिहास लेखनात अनेक बदल केले, हे आपण पार्ट 2 मध्ये बघूयात. धन्यवाद.